मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. जगभरातील प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची उत्तमोत्तम प्रगती होवो, तुमचं आरोग्य चांगलं राहो आणि जीवनात तुम्ही सर्वार्थानं समृद्ध होवो हीच सदिच्छा. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाचीही उत्तरोत्तर प्रगती होत राहावी ही प्रार्थना. आजच्या झिरो आवरमध्ये भाजप विरुद्ध संघ असा एक कधी नव्हे तो सुरू झालाय का संघर्ष, ह्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी बरीच दिग्गज मंडळी आपल्या बरोबर असणार आहेत. पण त्याआधी नक्की विषय काय आहे ते तुम्हाला सांगते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील नक्की नातं काय? संघ ही मातृसंस्था तर भाजप त्याची शाखा. संघ एक व्यापक विचारधारा तर भाजपा ती विचारधारा पुढे नेण्यासाठीची राजकीय व्यवस्था. आणि त्यामुळेच संघाचे स्वयंसेवक असलेले, अगदी प्रचारक राहिलेले नरेंद्र मोदी हे भाजप सरकार आल्यावर पंतप्रधान झाले, यात कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. आज मात्र तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असताना पुन्हा एकदा संघ आणि भाजपचं नातं चर्चेत आलंय. म्हणायला सुरुवात झाली ती सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या एका वक्तव्यामुळे. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्याच व्याख्यानमालेत मोहन भागवतांचं मार्गदर्शन झालं. त्यांच्या त्याच भाषणात भारताला विश्वगुरू होण्यासाठी काय काय पावलं उचलावी लागतील हे त्यांनी सांगितलं. आणि असं बोलत असतानाच राम जन्मभूमी हा श्रद्धेचा विषय होता. आता रोज नव्याने असे विवाद नको, अशी भूमिका मोहन भागवतांनी मांडली. काही काळ आधी भागवतांनी प्रत्येक मशिदीत मंदिर शोधू नका अशी जी भूमिका मांडली होती, त्याला धरूनच हे वक्तव्य. भागवतांनी हे म्हटले आणि अनेक महंतांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत अगदी भागवतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काही महंतांनी अतिशय तिखट भाषेत टीका केली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी तर मोहन भागवतांना हिंदू विरोधी ठरवलंय. तर मोहन भागवत आमचे शासक नाहीत, एक वेळ आम्ही त्यांचे शासक होऊ शकतो असं म्हणत स्वामी रामभद्राचार्य यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. साध्वी ऋतंबरा यांनी देखील भागवतांच्या वक्तव्याशी असहमती व्यक्त केली आहे. हा उघडपणे दिसणाऱ्या विरोधाशिवाय आणखी काही घटना पडद्याआड घडत आहेत, अशी काही माहिती समोर येत आहे की ज्यामुळे हे सर्व राजकारण बरंच खोल असल्याचे वाटते. ते नक्की काय हे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी ऐकूयात मोहन भागवतांचे ते वक्तव्य. श्रद्धेचा आदर सगळं राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे. हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटतं. परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून, किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार. आता भागवत काय म्हणाले हे आम्ही तुम्हाला ऐकवलं. हे मोहनजी पहिल्यांदाच बोलले आहेत का? तर उत्तर आहे नाही. शब्द बदलले असतील तरी अशाच आशयाची भूमिका त्यांनी 2019 पासून मांडली आहे. पण आजच त्यांच्या भूमिकेवरून गदारोळ का? हा आताच उफाळून आलेला विरोध का? महाराष्ट्राच्या नाशिकच्या काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज यांच्या प्रतिक्रियेत उत्तर दडलंय असं वाटतं. आपण जर संपूर्ण भारतातल्या हिंदी भाषिक मोठ्या वृत्त समूहांच्या जर डिबेट्स पाहिल्या गेल्या 2 दिवसातल्या, किंवा एक लाईन ऑफ ॲक्शन तिथे जर पाहिली म्हटली, तर तिथे कोणीतरी असं स्वरूप देतं आहे किंवा गुजराती लॉबी विरुद्ध संघ चालला आहे. संघ अशा कुठल्याही लॉबी विरुद्ध किंवा कुठल्याही पर्टिक्युलर समाजाविरुद्ध, कुठल्याच समाजाविरुद्ध कधीही अशा भूमिका घेत नाहीत. आणि गुजराती लॉबी विरुद्ध संघ देखील भूमिका अशा पद्धतीने घेण्याचं काही कारणच नाही आहे. आदरणीय मोदीजी असो किंवा अमित शहा असो
किंवा अन्य काही ज्येष्ठ जे काही गुजराती नेते आहेत त्यांच्याविरुद्ध काही संघ भूमिका घेत नाही. रामभद्राचार्य, रामदेव बाबा, देवकीनंदन जी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत तर मला असं वाटतं की त्यांनी देखील त्यांच्या मर्यादेमध्ये राहावं. मलाही माहिती आहे की त्यांचे कोणाकडनं काय कार्यभाग साधायचे आहेत. 1 रुपया दराने रामदेव बाबांना नागपूरला जमीन मिळाली आहे, अनेक भारतातल्या जमीन जुमले मिळालेले आहेत. तुम्हाला गव्हर्मेंट कडनं जर कामं काढून घ्यायची असतील आणि त्यांचीच जर टिमकी वाजवायची असेल आणि म्हणून तुम्ही सरसंघचालकांना दूषण लावणे इतके मोठे नाही आहे. तुम्ही तुमच्या मर्यादेने राहा. हा तर झाला महंत सुधीरदास यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीचा एक भाग. पण अजून एका वाक्यात याहूनही मोठे संकेत लपले आहेत. धर्माच्या दृष्टीने जे काही विषय आहेत त्या व्यतिरिक्त हिंदू धर्माच्या संदर्भाने जसा हा विषय अनायासरित्या पुढे आलेला आहे आणि यावरती देखील विचारमंथन होईल आणि यावरती देखील आदरणीय सरसंघचालकांच्या वक्तव्यावर देखील चर्चा होऊन मोठ्या प्रमाणावरती चर्चा होणार आहे हे नक्की. परंतु आमच्याकडनं मात्र सरसंघचालकांना विरोध किंवा अन्य बाबत हे कदापिही घडणार नाही. काय कारण? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भारतात आज गेली 80 वर्ष जर कोणी हिंदूंकरता धर्माचार्यांच्या व्यतिरिक्त अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणी कार्य करत असतील तर तो संघच आहे. प्रश्नच नाही, त्याला काही एक्सक्यूजच नाही आहे. त्यामुळे ज्या संत महंत यांच्या धर्म परिषदेत सरसंघचालक यांना प्रचंड मान होता तिथेही त्यांच्याच वक्तव्याची चर्चा करून एखादा ठराव पारित करण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय. गेल्या काही काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक या नात्यानं डॉक्टर मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही मुद्द्यांवरून कान टोचले असा अर्थ काढला गेला. अब की बार 400 पारचा नारा, अजित पवारांना महायुतीत सामील करणं, तसेच व्यक्ती संघटनेपेक्षा मोठी होणं किंवा व्यक्तीला देवत्व प्राप्त होणं अशा त्यांच्या अनेक वक्तव्यांचा निशाणा नरेंद्र मोदींवर होता असं विश्लेषण अनेक वेळेला झालंय. त्यामुळे संघ आणि भाजप नेतृत्व यांच्यात दरी निर्माण झालीये का असा सवालही उपस्थित केला गेला. याचे फारसे सरळ उत्तर मिळालेले नाही. त्यामुळेच आता अचानक सुरू झालेल्या सरसंघचालकांच्या विरोधाला सरकार विरुद्ध संघ किंवा मोदी विरुद्ध भागवत अशी किनार तर नाही ना, हा सवालही उत्पन्न होतोय. आपण आज याच विषयाशी निगडीत प्रश्न विचारला होता, तो पाहायला जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही, सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अनेक महंतांकडून विरोध. तुम्हाला कोणाची भूमिका पटते, मोहन भागवतांची की विरोधातील महंतांची? हे तुम्हाला सांगायचं होतं. सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यामुळे काही महंतांकडून कशा तीव्र प्रतिक्रिया आल्यात ते आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय. पण भागवतांच्या समर्थनातही अनेक जण उभे राहिलेत. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्राच्या नाशिकच्या काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज. हे आता आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबर हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे आहेत. याच सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. महंतजी, सुर्वेजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे एबीपी माझाकडे. आधी मी सुधीरदास महाराज आपल्याकडे येते. आम्ही आत्ताच आपलं वक्तव्य दाखवलं जे आपण एबीपी माझाशी बोललात. एकंदरीत कुठंतरी भाजप विरुद्ध संघ किंवा नरेंद्र मोदी विरुद्ध मोहन भागवत असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न होतोय का?
हे निश्चितच असा प्रयत्न आपण जर पाहिला तर नॅशनल मीडिया किंवा जी काही मंडळी आहे, फॉर एक्झाम्पल कम्युनिस्ट काही पत्रकार आहेत, ते पर्पजली या पद्धतीची ड्रॉ लाईन करत आहेत. आणि हे काही आज घडलेले नाही, यापूर्वी देखील अशाच पद्धतीची एक ड्रॉ लाईन त्यांनी चालवून आदरणीय मोदी साहेब आणि त्याचप्रमाणे सरसंघचालक यांच्यात काही मतभेद आहेत. अयोध्येच्या संदर्भामध्ये सुद्धा आदरणीय मोदींनी मोहन भागवतांचं स्टेजवरनं नाव घेतलं नव्हतं. त्यावेळेला देखील असंच एक त्यांनी डिबेट चालवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तिथे जे काही मुद्दे आहेत, मला असं वाटतं की एक पॉलिसी आणि स्ट्रॅटर्जी, तर पॉलिसी जी आहे, देर शुड बी ॲडप पॉलिसी आणि एक्झिट पॉलिसी, अशा दोन पॉलिसीज असतात. आणि या पॉलिसीच्या मध्ये कशा पद्धतीने असे विषय मांडून हिंदूंचा एक मतभेद किंवा एक विचारधारणा कशी तोडता येईल, या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न असतात. आणि मी मगाशी सांगितलं की स्ट्रॅटर्जी काय आहे, स्ट्रॅटर्जी आहे की हा हिंदू फोल्ड डॅमेज करायचा, भाजपा आणि संघ अशा पद्धतीचं रंगवायचं, अशी एक स्ट्रॅटर्जी नेहमीच असते. महाराज, एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये धर्म परिषद होणार आहे. त्या मला वाटतं 3 परिषदा होत असतात, त्यामध्ये यावर चर्चा करणार असं सुद्धा काही सांगितल्या जात आहे. नक्की ही मंडळी कोण आहे जी मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात चर्चा करणार आहेत, किंवा चर्चेतून कुठला तरी प्रस्ताव ठेवण्याचा प्रयत्न होतोय का? प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये धर्मपरिषद ही होत असते आणि साधारणतः 3 धर्मपरिषद त्यामध्ये होतात. आणि त्यामध्ये काही असंतुष्ट जे आत्मे आहेत, आपण त्यांची काही मंडळींची स्टेटमेंट पाहिली, ती काही आखाडा परिषद किंवा मूळ जे 13 आखाडे आहेत त्यांच्याशी संबंधित नाही, परंतु त्यांचा असा एक हे होता की त्या प्लॅटफॉर्ममधनं, म्हणजे कुंभमेळ्याच्या प्रयागराजचा तीर्थराज कुंभमेळा जो आहे, आज जगातला सर्वात मोठा हिंदू इव्हेंट आहे. आणि त्यामध्ये हिंदूंचे सर्वात मोठे नेते असलेले आदरणीय सरसंघचालक आणि आदरणीय सन्माननीय यशस्वी पंतप्रधान यांच्या विरुद्ध ज्या वेळेला आपण एखादं काही प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट देऊ, तर त्याला वर्ल्ड वाईज कव्हरेज मिळेल, अशी जी पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये काही मंडळी आहेत. पण धर्म परिषदेच्या माध्यमातून असे मुद्दे आम्ही उपस्थितच होऊ देणार नाही, याची काळजी आम्ही नक्कीच घेत आहोत. सुर्वेजी, मी आपल्याकडे येते. धर्म परिषदेमध्ये, कुंभमध्ये अशा पद्धतीची चर्चा घडवून आणण्याचा एक प्रयत्न आपल्याला दिसतो आहे आणि तो होऊ देणार नाही असं आत्ताच सुधीरदास महाराज म्हणतात. मात्र आपल्याला हे दिसतंय की अनेक साधू संत महंत जे ह्या आधी म्हणजे जे भाजपा बरोबर राहिलेले आहेत, भाजपा सरकारचा ज्यांना आश्रय आहे, ही मंडळी सुद्धा मोहन भागवतांच्या विरोधात बोलते. नक्की हे काय सांगते? कोणाविरुद्ध कोण, काय हा संघर्ष आहे? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की मोहन भागवतांनी जे वक्तव्य केलं, तर आदरणीय सरसंघचालकांचं जे वक्तव्य आहे, ते वक्तव्य म्हणजे प्रत्येकाला, आज आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. तर सरसंघचालकांनी पण त्यांना जे वाटलं ते त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. ते त्यांचे व्यक्तिगत पण विचार असू शकतात आणि प्रत्येकाला आपापले विचार मांडण्याचा अधिकार आहे. आता या ठिकाणी एकंदरीत काय लक्षात येत आहे की आता हरियाणाचे इलेक्शन झाले, महाराष्ट्राचे इलेक्शन झाले, तर ह्या सगळ्या इलेक्शन्समध्ये संघाची जी भूमिका होती भाजप सोबत राहण्याची, आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं. त्यानंतर योगीजींनी पण नारा दिला की बटेंगे तो कटेंगे. तर ह्यामुळे काय झालंय की हिंदू सनातनी हिंदूंची जी शक्ती आहे ती कुठेतरी एकवटलेली आहे. आणि
ह्या वक्तव्याच्या माध्यमातून मला वाटतंय की एक प्रकारे हा एक विपर्यास करून त्याला कुठेतरी मोठं करून हिंदूंमध्ये एक बुद्धिभेद, जसं आता महाराजांनी पण या ठिकाणी म्हटलं की बुद्धिभेद करून एक प्रकारचं हे नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न आहे का? पण हे नॅरेटिव्ह, सुर्वेजी मी आपल्याला थांबवते. हा नॅरेटिव्ह जो आहे, कुठेतरी आपण बघितलं की गेल्या काही काळामध्ये मोहन भागवतांचे काही वक्तव्य होते, जी वक्तव्य कुठेतरी नरेंद्र मोदी निशाण्यावर आहेत अशा पद्धतीचे ते वक्तव्य होते. आता त्यांना नक्की काय म्हणायचं होतं त्यावर त्यांनी काही परत कुठलंही त्यांनी त्याच्यावर ते स्पष्ट झाले नाही. मात्र आता कुठेतरी ही परतफेड आहे का, की हा संघर्ष आहे का, हे कुठेतरी विचार परिवाराच्या अंतर्गतच हे षडयंत्र आहे का, काय नक्की होतंय? आता हे कुठेतरी मतभेद आहेत का किंवा विचारांची काही लढाई आहे का, तर ह्याच्याबद्दल योग्य जे उत्तर आहे ते मला वाटतं भाजपचेच कुठले तरी चांगलेच कार्यकर्ते किंवा स्वतः भाजपचे अध्यक्ष देऊ शकतील किंवा संघाचेच कोणतरी अधिकृत प्रवक्ता देऊ शकतील. मला जे ह्या ठिकाणी सगळं दिसतंय ते एकंदरीत ज्या पद्धतीने ह्या एका वक्तव्याचा आणि जो विपर्यास केला जातो. मी आणखीन एका चॅनलवरती म्हणजे तुम्ही भाजप विरोधात संघ असं आहे का असं या ठिकाणी मांडलं. मी आणखीन एका चॅनलवरची चर्चा बघितली, त्याच्यावरती लिहिलंय की संत विरोधात संत वर्सेस संघ. म्हणजे एकंदरीत कुठेतरी हिंदुत्वाची शक्ती कमी करण्याचा हा प्रयत्न केला जातोय का मला. आणि या ठिकाणी असं म्हणायचंय की सुर्वेजी असं वाटतं की सुर्वेजी मी आपल्याला थांबवते इथे. त्याचं कारण खरं तर मुळात हे आहे की आपण मीडियाला, आपण चॅनल्सला हे म्हणत असताना ती जी रीग आहे संतांची, जे बोललेले आहेत मोहन भागवतांच्या विरोधात, अगदी रामदेव बाबांपासून त्यात मंडळी आहेत आणि म्हणूनच मीडिया हा प्रश्न उपस्थित करते. असं आपण परत त्यावर मी येते आपल्याकडे. पण आपल्याबरोबर आत्ता राष्ट्रीय उलेमा परिषदेचे प्रवक्ते हुझैफा रशादी आलेले आहेत. हुझैफाजी, मी आपल्याला विचारते की हुज़ैफा जी, मैं आपसे सवाल कर रही हूँ. मोहन भागवत जी का जो बयान है, जिसके ऊपर से कई संत महंतों ने उनके ऊपर निशाना साधा है, आप उस बयान को कैसे देखते हैं? बिल्कुल सही बात कही कि आप हर मस्जिद के नीचे मंदिर नहीं खोज सकते, और उनके बयान के बाद से जिस तरीके से हाय तौबा मची हुई है, तो फैसला अब ये लोगों को करना कि क्या उनका महत्व रह गया है कि नहीं. वो जिस तरीके से एक बड़े ऑर्गेनाइजेशन के वो प्रमुख हैं और उन्होंने इस तरह के बयान दिया, वो बिल्कुल देश हित में बयान है. और उन्होंने उन लोगों को आईना दिखाया है जो नए हिंदू हृदय सम्राट पैदा हो गए हैं, जो अपने आप को ये दिखाना चाह रहे हैं कि हम सबसे हिंदू हृदय सम्राट हैं. तो उनके मुंह पे जोरदार एक तमाचा दिया है उन्होंने. और ये फैसला उन लोगों को करना है जो अपने आप को बहुत बड़ा हिंदुत्ववादी मानते हैं कि क्या उनकी वो इज्जत, वो एहतराम बाकी रह गया उनका कि नहीं. और जिस तरीके से उन्होंने बयान किया, उसको पूरे देश ने उसका इस्तकबाल किया है कि भाई आप हर मस्जिदों के नीचे मंदिर नहीं खोज सकते. महंत सुधीरदास जी, मी आपल्याकडे येते. कुठेतरी अनेक जण हिंदू हृदय सम्राट बनू पाहतायत, यावर आपण काय म्हणाल? नाही, असं नाही. हुझैफा जी जे बोलता आहेत ते संपूर्णतः चुकीचं आहे. त्यांनी कुठलेही स्लॅप वगैरे चेहऱ्यावरती मारलेली नाही. मूळ मुद्दा असा आहे की आज जागतिक परिस्थिती काय चालली आहे. आज इराण इराकचं युद्ध सुरू आहे. आज अफगाणिस्तान पाकिस्तान लढतंय. बांगलादेशमध्ये आपल्या बाजूला काय परिस्थिती चालली आहे. संबलच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा एक टेररिस्ट पार्ट पुढे आला, हा आज या संदर्भामध्ये वक्फ बोर्डच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला वक्फ बोर्डचं बिल आणायची सुरुवात झाली, त्याच वेळेला बांगलादेश पेटला. आणि आज बांगलादेशमध्ये हिंदूंची काय अवस्था आहे. आज जर भारतामध्ये यादवी माजली ह्या मुद्द्यांवरनं, तर हिंदू 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 जो आहे हा
लढण्याकरता तयार आहे का, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा महत्वाचा सर्वात, जो या सर्व प्रकरणामध्ये त्याच्याकडे डोळेझाक केली जाते, आदरणीय सुप्रीम कोर्टाने जे रिमार्क्स मारलेले आहे, आदरणीय मोहन भागवतांच्या आधी सुप्रीम कोर्टाने जे एक स्टेटमेंट केलं आणि तिथे सांगितलं की या संदर्भाच्या कुठल्याही याचिका या हायकोर्ट आणि खालच्या कोर्टाने दाखल करून घेऊ नये. आम्ही केंद्र शासनाला त्या संदर्भात प्रश्न विचारणा केली आहे आणि त्यांना काही मुदत मागितली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने केंद्राला मुदत दिली की वर्शिप ऍक्टच्या संदर्भामध्ये, या टेम्पल ऍक्टच्या संदर्भात. आता त्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे तो आपण डोळेझाक करत आहोत. मुद्दा असा आहे की ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ज्या ज्या मॉन्युमेंट्स आहे त्या मॉन्युमेंट्स मध्ये उत्खनन करणे, त्या मॉन्युमेंट्सचं त्याचं केअर टेकिंग करणे, हा संपूर्ण कॉन्स्टिट्युशनल राईट हा ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा आहे. ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हा वर्शिप ऍक्टला लागू होत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. असे मुद्दे जर तिथे 1400 मॉन्युमेंट्स ज्यामध्ये हा डिस्प्युटेड मामला आहे, लक्षात घ्या, भारतामध्ये असे 1400 मशिदी मंदिरावरती उभ्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे. जर ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया रिव्ह्यू घेतो आहे तर हिंदूंनी थोडस थांबावं. मी जी मगाशी म्हणालो, पॉलिसी आणि स्ट्रॅटर्जी. पॉलिसी काय की आता या संदर्भात आपण थोडस नक्कीच आपला मुद्दा लक्षात आला. सुधीरदास जी, हुज़ैफा जी, आप कुछ कह रहे थे इस पर. हुज़ैफा जी, संघ चालकांनी मुद्दा सोडला नाही ना. हुज़ैफा जी, उन्होंने मराठी में बोला, मुझे जो कुछ समझ में आया है कि ये संभल की बात कर रहे थे. अब देखिए कि संभल में जिस तरीके से वहां पर 5 लोगों की, मासूम बच्चों की जानें गई वहां पे, और अगर 1 मिनट के लिए मान लीजिए कि वो पथराव भी कर रहे थे, तो पुलिस को ये कानून इजाजत देता है कि अपने बचाव में आप पैर से नीचे गोली मारेंगे. और जो रिपोर्ट्स निकल के आ रही हैं, जिन बच्चों को गोलियां लगी हैं वो सीने और माथों पर लगी हैं. तो इस तरीके से ज्यादती हुई और जिस तरीके से वहां पर एक बवाल हुआ और एक माहौल खराब हुआ, तो ये इस बात को दर्शाता है कि जो मोहन भागवत जी ने बोला कि आप हर मस्जिद के नीचे मंदिर खोजेंगे, तो आप फिर जो 1991 का वर्शिप एक्ट है वो कहाँ उसका अस्तित्व बचता है. हुज़ैफा जी, जो अभी महंत जी कह रहे थे, उनका कहना यह है कि 1400 ऐसे मस्जिद है देश में जहां पर ये दावा की जा रहा, जहां पर ऐसा दावा किया जा रहा है कि उसके नीचे मंदिर है, और ये आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो है वो उसकी जांच कर रही है और इसीलिए रुका जाए, यही बेहतर है, ऐसा उनका कहना है. वजह उन्होंने कहा कि पॉलिसी और स्ट्रैटेजी, ये दो चीजों के बारे में वो कह रहे थे. मैं उसी पे कह रहा हूँ मैडम, मैं उसी पे कह रहा हूँ कि जो वर्शिप एक्ट है उसने तो यही बात बोली थी ना कि 47 के बाद जो जिस फॉर्म में है वो उस फॉर्म में रहेगा, चाहे वो मंदिर हो, मस्जिद हो, गुरुद्वारा हो या कोई हो. अगर आप इस तरह खुदाई करेंगे और इस तरह आप कहेंगे कि वो चीजें हैं, 1400 बता रहे हैं, क्या आंकड़ा बता रहे हैं ये, तो फिर तो पूरा देश खोदना चाहिए. पूरे देश को खोजेंगे तो कहीं ना कहीं आपको जमीन के अंदर कुछ ना कुछ मिल ही जाएगा. तो फिर बचेगा क्या यहाँ पे. अभी मैं लखनऊ में हूँ, कुछ दिन पहले मुझे बताया गया कि यहाँ पे एक अपार्टमेंट था, तो अपार्टमेंट के नीचे बेसमेंट में खुदाई चल रही थी, तो वहां पे कुछ शायद मूर्ति का कोई टुकड़ा निकला, तो फिर उस अपार्टमेंट को डिमोलिश कर देना चाहिए. फिर इस तरह अगर आप करेंगे तो कहीं कुछ ना कुछ मिले रहेगा. अभी दिल्ली के अंदर मेट्रो की खुदाई हो रही थी, उसके नीचे से मस्जिद निकल करके आई, वो कई हजार साल पुरानी मस्जिद थी. तो इस तरह अगर आप खोदेंगे तो फिर मुझे लगता है कि पूरा मुल्क खोदना पड़ेगा, पूरा देश खोदना पड़ेगा अगर मंदिर हम खोजेंगे तो इस तरीके से. तो जब वो एक्ट बनाया था पार्लियामेंट में, वर्शिप एक्ट बनाया था, और उसमें ये बोला गया कि 47 के बाद जो जिस फॉर्म में है वो उस फॉर्म में रहेगा, चाहे वो मंदिर हो, मस्जिद हो, गुरुद्वारा हो या कोई हो, तो उस चीज को फॉलो करना चाहिए. अगर आप आए दिन इस तरह से नई नई चीजें उखाड़ करके ले आएंगे, गड़े पुर्जे उखाड़ के ले आएंगे, तो मुझे लगता है इससे देश का माहौल खराब होगा. राजनीतिक सौहार्द के लिए, राजनीतिक फायदा उठाने के लिए इस तरह के मुद्दों को. महन जी इसका जवाब देना चाहते हैं. हुज़ैफा जी, मैं आपको रोकती हूँ 2 मिनट. काय म्हणताय, काय म्हणाल हुज़ैफा जी? मैं हिंदी में आपसे बात करता हूँ, मतलब आप भी समझ सकते हैं. आप 1947 की बात करते हैं.
आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया का जो रिपोर्ट बन गया है वो 1920 का है। जो इंडेक्सिंग बनाई जो कानून बनाया गया ब्रिटिशों के द्वारा, उसी समय का इंडेक्स है। तो आप ब्रिटिश द्वारा आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया के अंदर जो 1400 मंदिर के ऊपर मस्जिद बन गई उसको मान्य करेंगे या 1947 मान्य करेंगे? क्या नरसिंह राव ने वर्शिप एक्ट लागू किया? हमने तो पहले ही आपको बोला था कि आप अयोध्या, मथुरा, काशी ये 3 दे दो, हम सब जगह पे चुप बैठे। आपने बात मानी नहीं। आपने उस समय हमको मथुरा दे दिया था, आपने अगर काशी दे दिया था, अयोध्या दे देते थे तो हम लोग ये बात के ऊपर चुप बैठे थे। लेकिन शुरुआत आपने कही नहीं, आप लोग सुप्रीम कोर्ट पहुंच गए और आज के तारीख में जिस तरह से की भी बयानबाजी कर रहे, आप बोल रहे वहाँ पे पुलिस ने गोलियां, बंदूक किसने निकाली? पहले जो पथराव कर रहे थे उन्होंने वहाँ पे रिवॉल्वर निकाली, उन्होंने फायर किया है पुलिस के ऊपर। पुलिस ने पहले फायर नहीं किया। तो अगर पुलिस के ऊपर लोग फायर करते हैं, ऊपर से पथराव करते हैं, तो पुलिस ने क्या करना चाहिए? कहाँ लेके जा रहे हैं सर आप डिबेट को? अगर आप उसकी बात कर रहे हैं तो नहीं, आपको जवाब दे रहा हूं। मैं कहीं नहीं लेके जा रहा हूं। मैंने अगर ये जो बात मैंने कही है इसमें एक भी चीज अगर झूठ है तो आप मुझे बताइए, आप मुझे बताइए। आप इस पर कुछ जवाब देना चाहते हैं, लेकिन सबसे पहले मैं आप सभी से ये विनंती करूंगी कि आज का हमारा जो डिबेट का मुद्दा है वो खास मोहन भागवत जी का बयान और उसके ऊपर की जो प्रतिक्रिया है उसके ऊपर है। पर हुज़ैफा जी, आप इस पर कुछ जवाब देना चाहेंगे? नहीं, बिल्कुल। इन्होंने कहा कि जो बात ये कर रहे थे काशी मथुरा की, जब बाबरी मस्जिद का फैसला आया तो उस पर बोला गया कि भाई छोड़ दीजिए इसको, जो हमारे सो कॉल इंटेलेक्चुअल तबका था, मुल्क का दानिशमंद तबका था। चलिए, बाबरी मस्जिद वाला फैसला हो गया, अब ये बात कर रहे हैं मथुरा की। वहां कुछ होगा तो फिर ये बात करेंगे काशी की। काशी के बाद ये संभल आ गए, संभल के बाद ये फिर ये दिल्ली जामा मस्जिद की बात कर रहे हैं। तो एक बार में ले लीजिए ना सर, एक बार में ले लीजिए। आप पूरी एक लिस्ट बनाइए, आप बैठिए, एक पूरी लिस्ट बनाइए, दिल्ली की, लखनऊ की, बंबई की, 1400 की लिस्ट है, दे दो आप पूरा। पाहुयात आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया। प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही। सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अनेक महंतांकडून विरोध। तुम्हाला कोणाची भूमिका पटते? तुम्हाला सांगायचं होतं मोहन भागवत की विरोधातील महंत यांची? आलेल्या प्रतिक्रिया बघूयात। यूट्यूबवरून वैभव संचेती, जिथे हिंदू धर्मियांचे अस्तित्व आहे तिथे शिवलिंग तर शोधावेच लागेल, परंतु यात धर्मवाद होता कामा नये। कायद्याच्या चौकटीत आणि शांततेच्या मार्गाने शिवलिंग शोधणे गरजेचे आहे। यूट्यूबवरूनच भारती सौंदत्तीकर, श्री भागवत यांचं बरोबर आहे, उगाच कशाला वाद पेटवायचा? आधीच लहान सहान कारणांनी दंगली होतात, लोकांचे जीव जातात, आगीत तेल ओतण्यासारखे आहे, म्हणून हे टाळले पाहिजे। यूट्यूबवरून HBK, परकीय आक्रमणकर्त्यांनी हल्ले करून मंदिर तोडून तिथं मशीद उभारली असेल तर ती परत मिळवण्यात गैर काय आहे? शेवटी दुसऱ्याचं ते दुसऱ्याचंच असतं, त्यावर लेबल लावून ते स्वतःचं होत नाही, तिथं कुठलाच देव पावणार नाही। यूट्यूबवरूनच सोपान सपकाळ, पुरावे असल्याशिवाय कारवाई करणे माझ्या मते योग्य नाही। एक्सवरून श्याम ठाणेदार, मोहन भागवत यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे। एक्सवरूनच शेख जब्बार, मंदिर मशीद हिंदू मुस्लिम सध्या हेच सुरू आहे। बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शिक्षण या विषयांवर कोणी बोलायला तयार नाही। धार्मिक वाद निर्माण करून जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? फेसबुकवरूनच भूषण ठाकरे, ही नूरा कुस्ती आहे, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हे सगळं चाललंय। प्रार्थना स्थळांचा वाद मुद्दाम न्यायालयात दाखल करून जनमानसात दरी उभी केली जात आहे। न्यायालयाने असे दावे दाखल करून घेऊ नयेत। अक्षय भूमकर यांची फेसबुकवरून ही होती प्रतिक्रिया। तर फेसबुकवरूनच उल्हास राऊत, सरसंघचालक म्हणत आहेत ते बरोबर आहे, अशानं भारतात दुही वाढेल, जुनं उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही। इंस्टाग्रामवरून अनंत साळवी, जे घडले ते त्या काळात राजेशाही अस्तित्वात असताना घडले, आता तेच किती काळ उगाळत बसायचं।
इंस्टाग्रामवरूनच आदर्श शिंदे, आपण आपसात भांडणं करत राहिलो तर आपलं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं. इंस्टाग्रामवरूनच राहुल पुरी, बरोबर आहे सरसंघचालकांचं. आतापर्यंत जेवढी संशोधनं झाली तेवढी पुरे आहेत. आता लोकांचे खरे प्रश्न सोडवा. मंदिर मशीद फार झालं आता. नाशिकच्या काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज हे आता आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे आहेत. तसंच राष्ट्रीय उलेमा परिषदेचे प्रवक्ते हुजेफा रशादी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी सर्वात आधी सुर्वे आपल्याकडे येते. सुर्वेजी, एकंदरीत आपण जर बघितलं तर सामान्यतः ज्या प्रतिक्रिया आपल्याला आल्या, लोक मोहन भागवत यांच्या वक्तव्याशी सहमत आहे असं दिसतंय. बरोबर आहे, म्हणजे काही लोकांची ती भूमिका असू शकते, पण आपण या ठिकाणी हे नाकारलं पण नाही पाहिजे की काही लोकांना असं जर वाटतंय की ह्या ठिकाणी आमचे आराध्य आहेत, ह्या ठिकाणी आमचं श्रद्धास्थान आहे, आणि तर ते श्रद्धास्थान त्या ठिकाणी जर एखाद्या आक्रांतांनी कब्जामध्ये केलेलं आहे तर त्याच्या विरोधामध्ये जर न्यायालयीन प्रक्रियेच्या मार्गाने लढा देत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं गैर काही नाहीये, मला असं या ठिकाणी वाटतं. आणि या ठिकाणी रशिदींनी जे आता वक्तव्य केलं ते मला सांगावं असं वाटतं की ही कुठली चपराक नहीं है आणि यहाँ पर कोई गड़े मुर्दे नहीं उठा रहे निकाल रहे. रशीदी जी, आप ध्यान में रखिए, यहाँ पर मंदिर है, हमारे श्रद्धा स्थान है, वो हम यहाँ पर मांग कर रहे हैं. और मुझे तो आश्चर्य ये लग रहा है कि ये लोग रोज पिछले अनेक वर्षों से संघ को गाली देते थे. अभी तो महाराष्ट्र में इलेक्शन हुए, महाराष्ट्र में आपने सेक्युलर पार्टियों के पास में तो लिखित दिया था कि संघ पर पाबंदी लगाइए, संघावरती बंदी आणण्याची मागणी यालोकांनी केली होती. आणि आज हे लोक चेहरा बदलून संघाचं आज या ठिकाणी मोठ्या प्रकारे आपण स्वागत करताय. रशादी जी, आपको इसका कोई जवाब आप देना चाहेंगे? चुनाव में आपने संघ के विरोध में जो बयान दिया था, संघ पर बैन लगाया जाए ऐसे आपने कहा था, लेकिन आज आप स्वागत कर रहे हैं. नहीं, राष्ट्रीय उलमा काउंसिल ने कभी इस तरह की कोई डिमांड नहीं की थी चुनाव के दौरान कि बैन लगाया जाए. बैन तो उनपे बहुत बार लगा, कांग्रेस ने लगाया. मुस्लिमों ने तो की थी, महाराष्ट्र में मुस्लिमों ने महाराष्ट्र में हुई थी इस तरह की. नहीं, वो फर्जी लेटर लोगों ने चलाया था. वो इस तरह की कोई डिमांड राष्ट्रीय उलमा काउंसिल ने नहीं की थी, पहली चीज. दूसरी चीज ये है कि अगर ये संघ को ये बड़ा मानते हैं, जो लोग हिंदुओं को विरोध करते हैं, संघ को हिंदू तंजीम एक बड़ी तंजीम मानते हैं, तो उसके प्रमुख ने अगर कोई बयान दिया है तो मुझे लगता है बहुत सोच समझ के दिया होगा. और ये सही बात भी है कि दुनिया आज चांद पे लिविंग स्टैंडर्ड खोज रही है कि चांद पे किस तरीके से पानी की इजाद की जाए, और हमारा देश इस साइंस के दौर में और जमीन के अंदर मंदिर खोज रहा है. अभी जिससे पहले एक साहब बैठे हुए थे वो कह रहे थे कि आप दे दीजिए. भैया, अगर आपको इतनी परेशानी है इस मुल्क के मुसलमानों से तो पाकिस्तान भेजते ही आप हर बात पे कि पाकिस्तान चले जाओ. तो आप बात कीजिए देश के होम मिनिस्टर से, सारे मुसलमानों को इकट्ठा कीजिए कहीं देश के, सबका पासपोर्ट बनवा दीजिए, वीजा बनवा दीजिए, और एक साथ उठा करके सारे लोगों को पाकिस्तान भेज दीजिए. फिर आप चैन से रहिए हिंदुस्तान में. अगर मुसलमानों से इतनी ही तकलीफ है, इतनी ही परेशानी है आपको इस मुल्क में, तो ये बार बार का झंझट खत्म कीजिए ना. इकट्ठा कहिए, ऐलानिया कहीं करिए कि सारे मुसलमान इकट्ठा हो जाएं कहीं किसी शहर में, सबका पासपोर्ट करवा दीजिए एयरपोर्ट पे और वीजा करवा दीजिए, उठा के सबको पाकिस्तान एक साथ भेज दीजिए. सुर्वेजी, खरं तर या संपूर्ण चर्चेचा मुद्दा हा हिंदू आणि मुसलमान नाही. या चर्चेचा मुद्दा हा आहे मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीनं उफाळून आलेली जी टीका आपल्याला दिसते आहे. या आधी खरं तर 2019 पासून मोहन भागवतांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केलेलं आहे. आज असं काय झालं की आज एकदम अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळेच या मागे कोणाचं षडयंत्र आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. काय म्हणाल? याच्यामध्ये कसं आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही मागणी काय जे लोक करतायत ती काय आजची मागणी नाहीये. मोहन भागवतांचं पण स्टेटमेंट आपण जर व्यवस्थित आपण ऐकलं तर त्यांनी सांगितलं की नवीन मागणी करू नका, म्हणून जुनी मागणी नाही करायची असं नाही म्हटलेलं आहे त्यांनी. तर जे लोक ही मागणी करत आहेत ती जुनीच मागणी आहे. आज भोजशालाची जी मागणी आहे ती जुनी मागणी आहे, मथुरेची मागणी आहे ती जुनीच मागणी आहे, संबलची मागणी आहे, अशा अनेक मागण्या आहेत. आता तर म्हणजे
यांनी तर 1400ची मागणी सांगितली, जे आर्किओलॉजिकल साईट्सच्या, पण त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक मंदिरं आहेत. आता समजा माझ्या कुलदेवतेचं मंदिर एखाद्या आक्रांतांनी ते कब्जामध्ये ठेवलेलं असेल तर ते सोडवणं माझा अधिकार आहे आणि मला तो अधिकार मला संविधानाने सुरभीजी, दिलेला आहे. आपल्या संघटनेची आणि काय संविधानिक भूमिका प्रक्रिया आहे? पण- आपल्याला वाटतं का की धर्म परिषदेमध्ये मोहन भागवतांच्या वक्तव्यावर चर्चा व्हावी? आपली काय भूमिका आहे, हो की नाही? नाही, धर्म परिषदेमध्ये कडे कोणती चर्चा होईल, काय चर्चा होईल ते त्या ठिकाणी जे संत आहेत, ते जे निर्णय घेणारे लोक आहेत ते ठरवतील. मी आमची भूमिका या ठिकाणी सांगू शकतो की मोहन भागवतांनी जे वक्तव्य केलं आहे ते त्याच्या पद्धतीने एक प्रकारे विपर्यास केलेला जातोय आणि ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. मला या ठिकाणी म्हणायचे की समजा आता 5 न्यायाधीश असतात एखाद्या बेंचमध्ये, तर ते 5 न्यायाधीशांमध्ये 3 न्यायाधीशांचं मत एक असतं, दुसऱ्या 2 न्यायाधीशांचं मत वेगळं असू शकतं आणि म्हणून ते सर्व न्यायाधीश एकमेकांच्या विरोधात आहेत असं आपण नाही म्हणू शकत. त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी एक त्यांची आपली भूमिका आहे. तसंच आपली म्हणजे वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, वेगवेगळे संत महंत आहेत, प्रत्येकाची आणि सनातन काय हे छोटंसं नाही आहे की एका पुस्तकावर चालणारं नाही आहे. सनातन हा व्यापक आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा करणं, त्याच्यामध्ये संवाद करणं ही सनातनची योग्य परंपरा आहे आणि त्या चर्चेमध्ये म्हणजे आपल्याला धर्म परिषदेमध्ये मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर चर्चा व्हावी असं वाटतंय? हिंदुत्वाच्या विषयावरती वक्तव्य चर्चा होईल आणि वेगवेगळी नुसती त्यांचे काय का वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होत असतात. मला असं वाटत नाही की समजा त्यांनी त्या ह्याच्यामध्ये जर चर्चा केली तर ती काही चुकीची आहे असं पण मला वाटत नाही. एकंदरीत महंत सुधीरदासजी, मी आपल्याकडे येते. एकंदरीत आपण धर्म परिषदेमध्ये स्वतः सामील असणार आहात. एखादा प्रस्ताव आणायचा असेल, एखादी चर्चा करायची असेल तर नक्की कशी केल्या जाते कुंभमेळ्यात? कुंभमेळ्यामध्ये धार्मिक विषयाच्या ज्या चर्चा आहेत त्याला आखाडा परिषद संपूर्ण आहे. त्याचप्रमाणे 4 वैष्णव आचार्य आहेत, 4 शंकराचार्य आहेत, 13 आखाड्याचे श्री महंत आहेत. या संदर्भामध्ये जे आमचे सेक्रेटरी आहेत, श्री महंत आहेत, हा निर्णय घेत असतात तिथे. आणि आपल्याकडे मीमांसा म्हणून धर्मशास्त्र आहे. कुठल्याही गोष्टीची मीमांसा करणं, मीमांसा तिथे असं म्हणतंय की मित्रस्य चक्षुखा सभिक्षाम आहे. आम्ही या संपूर्ण विश्वाकडे एक मित्र म्हणून पाहत आहोत, त्या भावनेतनं पाहत आहोत. आदरणीय मोहन भागवतांनी जो विषय दिला तो धर्म परिषदेपुढे यावा की नाही या मताच्या बाबत माझं मत जर विचारलं तर जो काही फॅक्ट आहे तो तिथे चर्चेला यावा, त्याच्यावरती ती चर्चा व्हावी. परंतु ज्याला कोणाला दूषणं लावायची आहेत, जो पर्पजली काहीतरी टार्गेट करून आदरणीय मोहन भागवतांचा अनादर करण्याच्या संदर्भामध्ये कोणी जर संत बोलत असतील तर आम्ही त्यांना निश्चित विरोध करू. कारण आज गेली 100 वर्ष, आता 99 वर्ष आज संघाला होत आहेत. जगातलं सर्वात शिस्तबद्ध ऑर्गनायझेशन म्हणून आज साधारणतः 200 संघटना संघाच्या माध्यमातून चालवत असतात, चालवल्या जात आहेत. अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध, कुठलाही प्रसिद्धीचा हव्यास नाही, कुठेही अंडू. आपण ताई स्वतः नागपूरमध्ये राहिलेला आहात. संघाचे प्रचारक कसे काम करतात आणि काय पद्धतीचे त्यांचे आचरणाची पद्धत आहे, ही जगातल्या उत्कृष्ट संघटनेमध्ये, ज्या जगातली सर्वात मोठी संघटना मी तर पुढे जाऊन म्हणेन आदर्शवत संघटना असताना त्या आदर्शवत संघटनेचे पूजनीय वंदनीय सरसंघचालक यांच्या संदर्भात कुठलेही अँडू आणि फालतू वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही. मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा वाटतो की जी संत मंडळी अशा पद्धतीनं मोहनजींच्या विरोधात जात आहेत आणि आपलं म्हणणं आहे की धर्म परिषदेमध्ये अशा पद्धतीचं त्यांना दूषणं कोणी देऊ पाहत असेल तर ते मात्र करू नये, तेच आपल्याला मान्य नाही. काय या मंडळींना मिळतंय हे करून? काय त्याच्या मागचा ध्येय? कोण मोठं होतंय मोहनजींची रेष छोटी करण्याचा प्रयत्न करून? या त्रैलोक्यात असा कुठलाही माणूस नाही की जो मोहनजींची रेख लहान करू शकेल. राहिला काही, मी कोणाचाही अनादर करत नाही. आदरणीय रामभद्राचार्य तर आमच्याच रामानंद संप्रदायाचे जगद्गुरू आहेत. त्यांनी
पार्लमेंटरी वर्ड्समध्ये तिथे असं सांगितलं की बुवा धर्माचा जो विषय आहे त्याचा अधिकार आमच्याकडे आहे. त्यांनी आदरणीय मोहन भागवतांना डिनाय केलं नाही, परंतु देवकीनंदन पांडे वगैरे ही जी मंडळी आहेत यांना यांची योग्यता काय आहे, आपण काय बोलत आहोत याचा विचार या मंडळींनी केला पाहिजे. मी काही नॅशनल डिबेट्सला देखील होतो, तिथेही मी हा विषय मांडला. अशा पद्धतीने आपण सरसंघ चालक आदरणीय, मला जेवढी माहिती आहे, एखादा विषय जर बोलायचा असेल वर्षभरामध्ये त्याच्या ठिकाणी 10 मंडळी 10 वेळेला तो विषय चेक करतात आणि तेच विषय आदरणीय सरसंघ चालकांच्या पुढे येतात आणि त्या विषयावरतीच आदरणीय सरसंघ चालक बोलतात. आज हा विषय बोलला आहे, त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे, काही वेळेला ते समजायला आपल्याला 1-2 वर्ष देखील जावं लागतं, लक्षात घ्या. त्यामुळे आज मोहन भागवत काय बोलले हे समजायला आपल्याला काही काल जावा लागेल. लक्षात घ्या की ते आज असं का बोलले. आज आपण त्याचा, मी म्हटलं, वाक्यार्थ, गर्भितार्थ आणि लक्षणार्थ असे 3 अर्थ आहेत. तर त्याचा गर्भित अर्थ काय आहे, त्याचा वाक्यार्थ सर्व घेत आहेत, लक्षात घ्या. पण त्याच्या मागचे जे उद्दिष्ट आहेत ते कळायला हिंदू समाजाला देखील काही काळ जावा लागेल असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर ही चर्चा अशीच पुढे राहू शकते. आपल्याला या बातमीमध्ये येणाऱ्या काळात बरेच अपडेट मिळतील आणि ज्यांना ज्यांना या विषयामध्ये पुढं काय होतं ते बघायचंय, त्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या कुंभमेळ्यावर. आपण सर्व मंडळी, हुजेफाजी, सुर्वेजी आणि महंत सुधीरदास महाराज, आपणही, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि या चर्चेत सामील झाला. गेल्या तासाभरात अत्यंत महत्त्वाच्या विषयाची चर्चा केली. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य आणि त्यावर अचानक उफाळून आलेला महंतांचा विरोध. इतकंच नाही तर प्रकरण महाकुंभ मेळाव्यापर्यंत पोहोचतंय आणि त्याचं सखोल विश्लेषण आपण केलं. याच विश्लेषणानंतर आता वेळ झालीये 0 आवरचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही, सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अनेक महंतांकडून विरोध. तुम्हाला कोणाची भूमिका पटते? एकूण 30,000 मतं युट्यूबवर. 73% लोकांना मोहन भागवतांची भूमिका पटते तर 27% विरोधातील महंतांची. एक्सचा कौल बघूया. 68% मोहन भागवतांची भूमिका पटते तर 32% विरोधातील महंतांबरोबर आहेत. इंस्टाग्रामवर 64% मोहन भागवतांची भूमिका तर 36% विरोधातील महंतांची भूमिका. फेसबुकवर 59% मोहन भागवतांची भूमिका पटते तर 41% विरोधातील महंतांची. काही लोकांनी हा प्रयत्न नक्की केला की महंतांच्या मागे सरकार आहे. सरकार खरंच आहे का माहिती नाही. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते आजही खरंच तेवढं घट्ट आहे का, असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ लागलाय आणि त्याचं कारण त्यातच दडलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक हे सर्वोच्च पद. स्वयंसेवक कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही हुद्द्यावर असो, त्याच्यासाठी सरसंघचालक या पदाचा मान, सन्मान, आदर वेगळाच असतो. भाजपच्या अपयशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा राहिला आहे. आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्याची जाणीव आहे आणि संघाचा प्रचारक सर्वोच्च पदी असणं राष्ट्रहितासाठी किती गरजेचं आहे याची जाणीव मोहन भागवतांनाही असणार. देश चालवणं आणि संस्था चालवणं यात फरक आहे याची जाणीवही दोघांनाही असणार. दोघांच्या वयातही जेमतेम 6 दिवसांचं अंतर आहे, त्यामुळे आदर आणि मित्रभाव सुद्धा असेलच. दोघांचं ध्येय एकच असल्यानं हे दोघे एकमेकांच्या मार्गात अडथळा आणतील
अशी शक्यताही कमीच आहे. ज्या ज्या वेळी संघ आणि भाजपमध्ये विसंवाद झालाय त्याचा फटका दोघांनाही बसलाय. त्यामुळे सध्या भागवतांविरोधात वातावरण निर्मिती करण्यात साधू संतांचा वापर कोण करतंय आणि त्या शक्तीला काय साधायचं आहे हा खरा प्रश्न आहे. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.